याच्यामध्ये महिलांना म्हणजे आपल्याकडे खेचण्याच्यासाठी 1,500 रुपये ह्यांनी दिले, ममता बॅनर्जींनी 1,000चे 1,500 केले, पण भारतीय जनता पक्षाने सांगितलं आम्ही सत्तेत आलो तर आम्ही 3,000 देऊ आणि ते देण्यासाठी फॉर्म भरून घेतले, लाखो फॉर्म भरून घेतले त्यांनी की सरकार जरी तुम्हाला 1,500 देत असेल तर हे घ्या, फॉर्म भरा, सगळे केडर कामाला लावलं. लाडक्या बहिणींना काँग्रेसचा फॉर्म्युला होता आणि 3,000 देऊ, हा काँग्रेसचा फॉर्म्युला होता. काँग्रेसने फॉर्म भरून घेतले होते महाराष्ट्र इलेक्शनच्या वेळेस पण. आम्ही तसं याच्यामध्ये की लक्ष्मीर भांडार नावाची ही ममतांची योजना होती, 1,000चे 1,500 केले. अमित शहानी डायरेक्ट 3,000 हे बोलीलच लावली महिलांवर. पण तिथं महिला सुरक्षेचा मुद्दा सुद्धा महत्वाचा होता. हो, तिथं बलात्कार प्रकरणाच्या नंतर संदेश खाली बलात्कार प्रकरणाच्या नंतर एक प्रकारे शहरी महिलांच्या महिलांमध्ये प्रचंड रोष, मोठ्या प्रमाणाचा रोष होता. बरोबर. ग्रामीण महिलांना जरी ते 1,500 रुपये महत्वाचे वाटत असले, महिला सुरक्षेचा मुद्दा भाजपनं खूप तिथं ताकदीने लावलेला होता. ज्या पद्धतीने त्यावेळेला तो जो अत्याचार झाला होता आणि त्याच्यातनं खूप मोठे दंगे झाले होते. त्याच्यानंतर त्या दंग्याच्या म्हणजे पूर्ण कलकत्ता सारखं शहर हे बंद पडलं होतं आणि 1 नाही 2 नाही काही आठवडे बंद पडलं होतं. त्यामुळे अर्थातच ती जी भावना होती, त्या भावनेमध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला तिथलं होम डिपार्टमेंट असतं, तिथले जे मुख्यमंत्री असतात, त्या मुख्यमंत्र्यांनी होम डिपार्टमेंटनी दिलेलं जी वक्तव्य असतात त्या सगळ्याचा हिशोब मतदार ठेवत असतो. आणि तो मतदार मला वाटतं जो आहे तो जागरूक होऊन यावेळेला पश्चिम बंगालमध्ये त्या महिला मतदारांनी खास करून शहरी भागातल्या हे आपलं मत दिलेलं आहे. आणि जसं अमित पण म्हटला की महिला आरक्षण विधेयकाचा सुद्धा कुठेतरी एक परसेप्शन ज्याला आपण म्हणतो त्याचा निश्चित कुठेतरी इम्पॅक्ट तिथे झालेला दिसतो. भाजपच कदाचित त्याच्याबद्दल सांगू शकेल. म्हणजे हे ब्रह्मास्त्र होतं तुमचं. नाही, 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहे. महिला आरक्षणाचा तर मुद्दा आहेच, परंतु पण टायमिंग साधलं होतं त्याचा उद्देश हा ते महिलांमध्ये प्रचंड रोष होता. आणि त्या आंदोलनात पहिल्यांदा आपण बघितलं पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त जर रस्त्यावर कोणी उतरला असेल तर महिला उतरल्या होत्या. आणि जसं सांगितलं सरांनी की कलकत्ता तरुण होते, बंद करण्याचं काम सुद्धा महिलांनी केलं त्या काळात. तरुणासोबत पण प्रचंड महिला होत्या, तरुण महिला आणि ते सगळ्या. आणि त्यामुळं तो रोष त्यांच्या मनामध्ये कायम राहिला आणि आता मतदानात तो रोष त्यांनी व्यक्त केला. बिलकुल. त्यामुळे ही एक मिसिंग लिंक होती भाजपची 2021 मध्ये. 2026 येता भाजपने ती मिसिंग लिंक पूर्ण केल्याचं दिसतंय. अजून थोडं थांबूया, कारण इकडे 111 जागा आहेत, 150 इकडे आहेत. जर पहिल्या कौलमध्ये 170च्या आसपास जर भाजप गेलं तर मला असं वाटतं की शिवराय कुलकर्णी आणि तुम्हाला सेलिब्रेट करायला हरकत नाही. त्यांनी तयारी केलेलीच आहे आधी. ऑलरेडी सेलिब्रेट करायची वेळ काही येणार नाही अशी मला पुन्हा एकदा अपेक्षा आहे. परंतु आता पुन्हा एकदा मॅच जिवंत यांनी सर पुन्हा एकदा सिद्ध झालं. आम्ही जे त्या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळी सांगत होतो तरी ते 1 वरती आलेत. एक मिनिट ऐका, ते तुम्ही त्याची काळजी करू नका. परंतु ज्यावेळी संसदेतलं आता हे महिला आरक्षणाच्या आडून यांनी जे डिलिमिटेशनचं बिल आणलं त्यावेळी आम्ही ओरडून सांगत होतो की यांनी हे सगळं पश्चिम बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. त्याचाच प्रकार कुठेतरी होताना आपल्याला असा दिसतोय. महिला आरक्षणाच्या बिलावरती आपण स्वतंत्रपणे अनेकदा चर्चा केलेली आहे, पुन्हा कधीतरी ती करणारच आहोत. 2023 मध्येच ते बिल आपण मंजूर केलं, सगळ्या गोष्टी आहे. परंतु यांनी डिलिमिटेशनच्या नावाखाली महिला आरक्षणाला विरोधी पक्षांनी विरोध केला. अशा पद्धतीचं जे वातावरण तयार केलं ते फक्त आणि फक्त बंगालच्या निवडणुकीसाठी केलं होतं. हे आज यांच्या मानसिकतेतून आणि यांच्या सगळ्या बोलण्यामधून सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिद्ध होताना दिसते आहे. आणि निश्चितच केरळमध्ये जसं आता पश्चिम बंगालमध्ये हे विजयाच्या दिशेनं आहे, तसं केरळमध्ये आम्ही आता विजयाच्या पुढे निघताना दिसतोय. त्याचा सुद्धा आनंद आपण या ठिकाणी साजरा केला पाहिजे. तामिळनाडू मधली जी काही परिस्थिती दिसते आहे, ठीक आहे, ते पण करू ना. आम्ही प्रचंड समजदार आणि अनुभवी लोक आहोत, त्यामुळे आम्ही जरा लाडू पश्चिम बंगालमध्ये राखलेलं आहे. आम्हाला मिठाई देताना समजदारपणा दाखवू नका. पश्चिम बंगालमध्ये लाडू मिळाल्यामुळे ते तुम्हाला लाडू देताना राखलेलं आहे, त्यामुळे पेढे काय वाटायचे ते राखलंय ना. आणि इथे यांनी मिळवणार आहेत. मला वाटत नाही याच्यात एक अडचण होईल. जर समजा इथं यश मिळालं, 3,000 रुपये तुम्ही पश्चिम बंगालमध्ये देणार, मग महाराष्ट्र का मागे राहील? महाराष्ट्रातल्या महिला म्हणतील ना आमचं काय म्हणून. सर त्यावरच मला बोलायचं आहे
की आता 3,000 रुपये देणार आहे. आता त्या पश्चिम बंगालच्या महिलांना सुद्धा महाराष्ट्रातली परिस्थिती सांगावी लागेल की यांनी 1,500 रुपयाचे 2,100 रुपये करू असं महाराष्ट्राच्या निवडणुकीत सांगितलं होतं. तुम्ही आधी सांगा अद्यापर्यंत सांगितलं, मान्य आहे, ते ठीक आहे. आम्ही जी परंतु आश्वासनं ते दिली ती पाळू. कुठेच पूर्ण केलेली नाहीत. आपण विनोदजी लक्षात घेतलं पाहिजे. 1,500 रुपयाचे 2,100 रुपये का झाले नाही हे सुद्धा सांगितलं पाहिजे. मी ग्रामीण भागात राहतो, ग्रामीण भागात मला माहिती आहे. ग्रामीण भागातून येतो. 5 महिने पश्चिम बंगाल मधल्या महिलेला 3,000 आणि आणि महाराष्ट्रातल्या ते तर मान्य आहे, ते 3,000 येतं लॉलीपॉप आता हे जे चॉकलेट आपण त्याला सांगताय संबोधू. आता राहुल गांधीचे आश्वासन आता काढायची वेळ नाही. राहुल ते सगळे काढले गांधींबद्दल तर काय काय बोलण्याची सगळे. राहुल गांधींना तुमचा नेता आता संसदेत भीतोय. संसदेत येत नाही कोण काँग्रेसच्या भीतोय? खासदारांना भेऊन नाही, मोदी. प्रश्न असा आहे. राहुल त्यांच्याकडे काही- गांधी तुम्ही विचार करू नका. एवढाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीनं म्हणजे सगळं परत कुठे येतं तर 3,000 रुपये महिलांना दिल्यावर मतं मिळतात. हा इथे येतं ना पण सगळं. मी तुम्हाला ठाम म्हणजे बघ, ही कॉम्पिटिशन आपण राजकीय आरोप कर्नाटकमध्ये पण हे घडलं. ही सवय चुकीची आहे. पॉलिटिक्स कर्नाटकात आधी आहे ना, आधीच होते. हे फ्रीबीज पॉलिटिक्स जे आहे ना, हे फ्रीबीज पॉलिटिक्स या देशात किती रुजत चालले बघा. त्या तामिळनाडूमध्ये तर फ्रीज मिक्सर पासून अगदी सोनं सोन्यापर्यंत सगळं झालं ना. देण्यापर्यंत अकाउंटवर पैसे देण्यापर्यंत सगळं. म्हणजे आधी काय होतं, निवडणुकीच्या रात्री जाऊन कोणीतरी खिशात पैसे टाकायचं. आता तर डायरेक्ट अकाउंटवर पैसे चाललेत किंवा जाहीररित्या सांगितलं जातं आम्ही हे तुम्हाला देऊ. नाही, आपल्याला हे एक किती लक्षात- धोकादायक नाही, आहे. हा इतिहास आहे ना. गरिबी हटाव कोणी गेलं? काँग्रेसने त्यावेळेला गरिबी हटावचा नारा पैसे दिला नव्हते होता. दिले. नाही, 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 तिथून पैसे मग नाही दिले. त्यात direct एक- गरिबी वोट बँक झाली होती त्यावेळेला. नाही, याला त्या काय ठिकाणी होतं, पैसा काम बजेट करत नाही. नाहीये. आम्ही जर कर्नाटक वोट बँक झाली केरळमध्ये होती म्हणलो असतो की पैसा आणि ही काय, ही तुम्हाला पण 10,000 रुपये गरिबीचीच देतो, वोट तिथं बँक आम्ही आहे. विजय मिळवला असता का? तर तामिळनाडूमध्ये म्हणलो असतो विजय मिळवला असता का? नसताना तुम्ही जर एखाद्याला उचलून पैसे देता, हा त्या राज्याच्या आर्थिक बोजवारा आणि त्या राज्याची दिवाळखोरी आहे. आर्थिक दिवाळखोरी. एक गोष्ट कारण लक्षात ज्या घ्या. पद्धतीने झालं ना, म्हणजे आता मंदारजीने जसं सांगितलं की समजा गरिबी हटावची आहे, ही गरिबी हटावचे पैसे देणं नव्हतं. या पंचवार्षिक योजना होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना होत्या. त्याच्यामध्येच रोजगार हमी योजना आली. त्याच्यामध्ये लोकांना रोजगार मिळेल, तुमच्या श्रमाला महत्व होतं. आता श्रमाचं महत्व संपलेलं आहे. नाही, मग आता तुम्हाला तुम्ही पैसे पण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. आश्वासन दिलं होतं 3,000 रुपये देऊ म्हणून. तेच मी म्हणतोय की गरिबांचीच वोट बँक केलेली गेलेली आहे नाही, ना. आता सगळीकडे मी तेच सांगतोय. गरिबांची दुर्दैवाने आता काय झालंय, मुद्दे बाजूला पडलेत. रोजगार, हेल्थ, शिक्षण काय आहे, त्याच्यावर बजेटरी प्रोव्हिजन किती आहे, कमी होते सगळीकडे. तेव्हा मुद्दाच येत नाही आता कुठल्या. सरकारने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि सरकारने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यातनं निर्मिती करून एक्झॅक्टली बाकीच्या- रोजगार निर्माण झाला पाहिजे ना. याच्यामध्ये काहीच म्हणजे विवाद असूच शकत नाहीये या बरोबर. या सांगण्यामध्ये. पण आता जे काय डायरेक्ट बेनिफिशरी पण हा किती गंभीर मुद्दा आहे. आपल्यासारख्यांनी याचा मला असं वाटतं की त्या राज्याच्या दृष्टीने आणि शेवटी भारताच्या पश्चिम दृष्टीने बंगाल सरकारकडे याचा- येणाऱ्या काळामध्ये एवढे पैसे असणार आहेत आणि हाही मुद्दा येईल ना. गरिबी किती आहे. आणि आपल्या राज्यात प्रचंड सुद्धा गरिबी खरं आहे तर तिथे. बोललं तर राग येतो, पण आपल्या राज्यात सुद्धा जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता, सत्ताधारी असो की विरोधक असो, चढाओढ लागते. पैसे आम्ही एवढे देऊ, आम्ही तेवढे देऊ. पण सरकार आलं, शपथ घेतली ना, दुसऱ्या दिवसापासून हे पुंगा काढतात की आर्थिक परिस्थिती ही आहे, इथं अडचण येते, तो मंत्री नाराज, हा मंत्री नाराज, पैसे मिळत नाहीयेत. हे आधी नसतं, मतं मिळवण्यापर्यंत नंतर 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 मात्र आता वास्तव. परवा त्यांनी किती महिलांना महाराष्ट्रातल्या कमी केलंय? हो. SIR झाली. 27 लाख SIR झालं ते. म्हणजे मग तुम्ही काय आश्वासन दिलं? म्हणजे हे मूर्ख बनवणं ना. हा. निवडणूक झाल्यात, पण या- निवडणुकीच्या आधी इन्कम टॅक्स वाल्यांना सुद्धा 1,500 रुपये 1,500 रुपये दिले. आणि आता काय झालं, नाही, नाही. जवळपास त्यावेळेस या सरसकट जे राज्यातल्या काय का वेळ दिलं मिळाला सरसकट? नाही, त्यावेळेस वेळ मिळाला नाही. अहो, पण कसं काय वेळ मिळाला? त्याच्यानंतर झाली त्यावेळेस. पश्चिम बंगालमध्ये सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. विनोदजी, आपण या मुद्द्यावर येऊया. परंतु 152 जागा आणि दुर्गा पूजायला गुलाल उधळला जातो पश्चिम बंगालमध्ये. परंतु भाजपसाठी, भाजपच्या महिला मतदारांसाठी आजच दुर्गा पूजेचं वातावरण आहे. आणखी वेळ लागेल, परंतु जो कॉन्फिडन्स सुवेंद्र अधिकारींनी दाखवला होता, मला असं वाटतं की केडर रस्त्यावर आला म्हणजे बहुमत जवळपास भाजपचं निश्चित झालंय असं म्हणायला जागा आहे. मला